सर, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण धर्मवीर आनंदीगे यांना अभिवादन केलेलं आहे. काय सांगाल, कसं नातं होतं गुरु शिष्याचं ठाण्यामध्ये? मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब यांना जाऊन 25 वर्ष झाली, परंतु आजही दिगे साहेब आमच्या हृदयात आहेत, मनामनात आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की आज तुम्ही बघितलं असेल कित्येक या पूर्ण ठाणे जिल्हा असेल, या दिगे साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल त्यांचं आठवण कुठलाही समारंभ असेल, कुठल्या हे असेल, तर मला वाटतं प्रत्येक वेळा त्यांची आठवण येते. आणि अशा गुरूंना आज वंदन करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही आमचे गुरु आहेत. आणि या दोघांच्यामुळे आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोचलेले आहेत. आणि दगडाला शेंदूर लावणारे असे दोन्ही हे नेते होते. आणि आज तुम्हाला माहिती असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेसुद्धा एक देशाचं दैवत होतं. खऱ्या अर्थाने आज तुम्ही बघितलं असेल की त्यांचीसुद्धा आठवण लोकांना येत असते, शिवसैनिकांना येत असते. आणि त्यांनासुद्धा वंदन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जसे दिल्लीसमोर झुकले नाही, तसे खरे शिवसैनिक देखील दिल्लीसमोर झुकलेले अनेकांनी भ्रष्टाचाराची आरोप लावले, कारवाई केली. त्या ठिकाणी शिवसैनिक त्या ठिकाणी ठाम राहिले, काही पक्ष बदलले. मला वाटतं दिगे साहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवून द्या, आयुष्यामध्ये तुम्हाला हे करायचं असेल की गद्दारांना क्षमा नाही. आणि ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी गद्दारी केली ते दिल्लीच्या तख्ताखाली पायाशी लोळत बसले, परंतु आज एक सामान्य शिवसैनिक आज ताडमानेने, आज तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी वादळं आली, पण त्या वादळात उभं कसं राहायचं हे आम्हाला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी शिकवलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या ह्याच्याखाली तुम्ही बघितलं असेल बाळासाहेब असतील, आज तुम्ही बघितलं असेल देशाचं सुद्धा दैवत होतं. आणि ही महान दैवत आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. अनेक शिवसैनिकांचा पक्षप्रवेश हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये होताना पाहायला मिळतोय. आमदार सुद्धा आता जायच्या वाटेवर आहेत, असे देखील तिकडनं वक्तव्य होत आहे. अहो एक लक्षात ठेवा, खरेदी विक्री संघ गेले 4 वर्षामध्ये या मध्ये आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राची वाट या मंडळीने लावलेली आहे. आणि ज्यांना हे आहे खरेदी विक्रीमध्ये भाग घ्यायचा असेल, त्यांना विकायचा असेल, तर ते अशी लोक जात असतात. त्यामुळे त्याची पर्वा न करता शिवसेना एक फॅक्टरी आहे कार्यकर्ते बनवण्याची. आणि हे कार्यकर्ते खांद्यावर घेऊन तुम्ही बघितलं असेल की आज शिवसेना ही मोठी झालेली आहे. आणि शिवसेना कधी संपणार नाही जोपर्यंत शिवसैनिक जोपर्यंत आहे. आणि तो शिवसैनिक या नक्कीच शिवसेनेला संजीवनी देईल. तर जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहे 19 ऑगस्टपासून. निर्णयात्मक आंदोलन त्यांचं आंतरराष्ट्रीय बनतंय. मला असं वाटतं की आज मला 10 दिवसापूर्वीच या देशामध्ये एक मोठं आंदोलन झालं. आणि तुम्ही बघितलं असेल या सरकारमध्ये, केंद्रामध्ये कुठलाही राजीनामा घेण्याची पद्धत नाही, मग तो महाराष्ट्र असेल किंवा त्यांचा केंद्रात असेल. परंतु आज या तरुणांच्या पुढे त्यांना आज नमवावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा लागला. आणि ह्या महाराष्ट्राचा इतिहास हेच सांगतोय की गद्दारांना क्षमा नाही. आणि आज तुम्ही बघितलं असेल जनता रस्त्यावरती उतरलेली आहे, तरुण मंडळी रस्त्यावरती उतरले आहेत. आज शेतकरी असतील, आज त्यांना पॅकेज दिलं, परंतु आज बंबाबंब चालू आहे संबंध महाराष्ट्रामध्ये. आज तुम्ही बघितलं असेल कित्येक ठिकाणी आज या तरुणांना या नोकऱ्या, इकडच्या नोकऱ्या गुजरातमध्ये गेलेल्या आहेत. आणि असं असताना हे राज्यकर्ते लायक नाहीत. यांना मला वाटतं सर्वांना एकत्र येऊन सर्व जण जर त्या ठिकाणी ज्याला त्रास आहे, या महाराष्ट्राची वाट लावली, देशाची वाट लावली, ह्या संबंध मला वाटतं तरुण वर्ग असेल, सर्व शेतकरी असतील, कामगार असतील किंवा इतर सर्वांनी आज तुम्ही बघितले प्रत्येक जातीमध्ये या ठिकाणी वाद करून ठेवलेले आहे. प्रत्येकाला आरक्षणाचं गाजर दाखवलं जातं आहे, परंतु आरक्षण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे देत नाही. आता सर्वांनी एकत्र यायची गरज आहे. आणि जर एकत्र आलं या देशाचे नक्कीच परिवर्तन या ठिकाणी होणार आहे. बघा, उभं आयुष्य जे काही कार्यकर्ते या ठाणे जिल्ह्यामध्ये, उभा ठाणा आणि पालघर जिल्ह्यामध्ये घडले, ते गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचं कार्य बघून, त्यांच्या संस्कारातनं घडलेली ही सगळी मंडळी आहेत.
एक चांगलं काम समाजाला देण्याची वृत्ती आणि लोकांसाठी आपण जनहितासाठी काय करू शकतो हे जे दिघे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, तसंच अविरत कार्य हे प्रत्येक कार्यकर्त्याकडनं घडावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि ते संस्कार गुरुवर्य धर्मवीर रानदिघे साहेबांकडनं प्रत्येकाने घेतलेले आहेत. मला असं वाटतं तेच संस्कार घेऊन आम्ही देखील पुढे चाललेलो आहोत. आत्तापर्यंत गेले 4 वर्ष जी एक नीतिमत्तेची, एक न्यायाची, हक्काची लढाई आम्ही जी लढतोय ती दिघे साहेबांनी दिलेल्या तत्वांवरती लढतोय. यापुढे देखील त्यांनी दिलेली तत्त्व, त्यांनी दिलेले विचार, त्यांचे संस्कार घेऊन आम्ही पुढची लढाई लढत राहू. बघा, हे जरी गेलं असलं तरी आपल्याला माहिती आहे गेले 4 वर्षामध्ये पैशाचा जोर आणि ताकदीचा जोर, हुकुमशाहीचं कसं काय राज्य चाललेलं आहे. तरी पण सर्वसामान्य जनता एक आस ठेवून अजूनही बसलेली आहे की पक्ष आणि चिन्ह सन्माननीय उद्धवसाहेबांकडे परत येईल आणि पुन्हा एकदा शिवसेना जी पूर्ववत होती तशा पद्धतीने ती उभी राहील. जे गेले त्यांच्या बाबतीत बोलण्यात काय अर्थ नाही, पण ज्या लोकांनी गेले 4 वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून उद्धवसाहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत ते पुढे महाराष्ट्राचा नक्कीच चांगला भविष्याचा विचार करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.